सुधाभाऊंच्या पावसात भिजण्यानं कामगारांचे अश्रू पुसले. जिद्दी नेता, वेदना, संवेदना, भावना जपणारा देव माणूस. ठिकाण खालापूर तालुक्यातील पौध गावातील थर्मॅक्स कंपनी गेट. आंदोलन कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांचं. तब्बल 16 कामगारांच्या पोटावर पाय येत असल्यानं कामगार प्रचंड आक्रमक. वार गुरुवार, वेळ दुपारची आणि अचानक थर्मॅक्स कंपनी गेटवर 222 नंबरची गाडी येते. त्या गाडीत असतात अर्थातच भाऊ म्हणजे सुधाकर घारे. कंपनीच्या गेटवर कधीच न येणाऱ्या सुधाकर भाऊंकडून गाऱ्हाण ऐकलं जातं. कंपनी प्रशासनास प्रेमाने विनंती करण्यात येते. गर्दी वाढत जाते आणि सायंकाळ होते, मात्र सकारात्मक निर्णय काही होत नाही. भाऊ आलेत हे बातमी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या पर्यंत पोहोचते. असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला पदाधिकारी कंपनी गेटवर धडक देतात. भाऊ भर पावसात कामगारांसाठी जमिनीवर बसतात. भाऊंचा पावसात भिजलेला फोटो सोशल मीडियात व्हायरल होतो. मग हवेत गारवा जरी होता, मात्र वातावरण टाईट बनतं. तब्बल 9 तास भाऊ कामगारांसाठी, कामगारांसोबत, कामगारांच्या कुटुंबातील एक सदस्य या नात्यानं एकाच जागेवर थांबतात आणि आंदोलन वाढत जातं. हे कंपनी प्रशासनाच्या लक्षात येताच कंपनीची नरमाईची भूमिका समोर येते. कंपनी जगली पाहिजे आणि कामगारांवरही अन्याय होता कामा नये. कामगारांनी चुका करू नयेत, कारण कंपनी वाढली तर आपली रोजीरोटी शाबूत राहील, अशा सकारात्मक भूमिकेत भाऊ होते. आणि अखेर रात्री त्या कामगारांना काही अटी शर्ती लवकरच पूर्ण करून त्यांना रोजगार मिळणार हा निर्णय होताच भाऊंच्या आंदोलनाला यश मिळालं. नेता कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण काल अनेकांना अनुभवायला मिळालं. बघतो, करतो असं नाही, तर थेट न्याय मिळेपर्यंत मी इथेच बसणार असा खमके नेता म्हणजे सुधाकर घारे. असं म्हटलं तर ते वावगं काय. भाऊ, तुमच्या पावसात भिजल्यानं कामगारांचं, कामगार कुटुंबातील प्रत्येकाचे अश्रू पुसले गेले. ही दुवा तुमच्या उद्याच्या यशाच्या काळात मौलिक ठरणार असंच म्हणावं वाटतं. भाऊ, तुमची एंट्री खालापूर तालुक्यात अशीच होत राहू आणि येथील पीडित, दुःखी, कष्टी, शोषित, वंचित कामगार, शेतकरी, विद्यार्थी, महिला, बेरोजगार, शिक्षित, संघटित, असंघटित, व्यापारी, नोकरदार, दुकानदार, ग्राहक आदी जणांना तुमचा आधार हवाय, तो तुम्ही द्याल हेच भावना. वर्तमान आणि भविष्यातील राजकीय, सामाजिक कार्याला मनपूर्वक शुभेच्छा.